हाय यूट्यूब फॅमिली. मी आज ना खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तर आपण ना यूट्यूबला व्हिडिओ टाकत राहतो पण चॅनल काय मॉनिटाईज होतच नाहीत. असे बरेचसे चॅनल आहेत की शॉर्ट व्हिडिओ एक वर्ष टाकत राहतात पण चॅनल काय मॉनिटाईज झालेलेच नाहीत. आणि ह्याच्यासाठी तर महत्त्वाचं आधी की चॅनल ओपन करतानाच ठरवायचं की चॅनल मॉनिटाईज कसा लवकर होईल हे ठरवूनच आपण काम करायचं यूट्यूबवर, तरच सक्सेस हासिल होतं. तर मी याबद्दल आज खूप महत्त्वाचं बोलणार आहे. त्याआधी मी मराठी 7128 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काय प्रयत्न करायचे. तर आता ह्याच्या यूट्यूबच्या अटी काय आहेत. शॉर्ट व्हिडिओसाठी 90 दिवसात 30 लाख व्ह्यूज झाल्या पाहिजेत. पण हे अशक्यच असते. शक्यतो एखाद्याच असं म्हणजे सक्सेस हासिल होतंय की 90 दिवसात 30 लाख व्ह्यूज होतात आणि सगळ्यांनाच हे शक्य नसते. तर ही अट आहे यूट्यूबची शॉर्ट व्हिडिओसाठी. तर तो पण फुल मॉनिटाईज होत नाही, हाफ मॉनिटाईज होते. आणि दुसरी अट काय आहे मोठ्या व्हिडिओसाठी, तर 4000K वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर ते एका वर्षात कंप्लीट झाले पाहिजेत. आणि हे सर्वांना शक्य होतं बरं का. कारण का आपण जर 2-3 दिवसांनी 10-10 मिनिटाचे व्हिडिओ टाकत गेलो तर आपलं एका वर्षात 4000K वॉच टाईम नक्कीच कंप्लीट होईल आणि 1000 सबस्क्रायबर गेन होतातच. जरी शॉर्ट व्हिडिओनं मोठ्या व्हिडिओने नाही झाले नाही तरी थोडेफार शॉर्ट व्हिडिओ टाकत राहायचं. मग शॉर्ट व्हिडिओने चांगले सबस्क्रायबर गेन होतात. आणि चॅनल लवकर मॉनिटाईज होण्यासाठी ना सर्वप्रथम का नाही पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की मोठे व्हिडिओ जास्त टाकायचे. मोठे व्हिडिओ टाकले तरच वॉच टाईम वाढत राहते. आणि शॉर्ट व्हिडिओचं वॉच टाईम काही गृहीत धरलं जात नाही. आणि 30 दिवसात काय 30 लाख व्ह्यूज 90 दिवसात काय 30 लाख व्ह्यूज कंप्लीट होत नाहीत. पहिलं हे शक्य होतं पण आता यूट्यूबला ना सगळ्यांचंच असं झालंय की सगळ्यांच्या चॅनलवर ना व्ह्यूज ना 3 अंकीच आहेत. बऱ्याचशाच 1 लाख सबस्क्रायबर असणाऱ्यांच्या सुद्धा व्ह्यूज काही व्हिडिओंना ना 3 अंकातच आहेत, 3 डिजिटमध्येच आहेत. त्यामुळे म्हणावासा चॅनल ग्रो होत नाहीत आता. त्यासाठी ना तुम्ही मोठे व्हिडिओ टाका. मोठे व्हिडिओ 10-10 मिनिटाचे जर टाकले ना तर वॉच टाईम 12 महिन्यात नक्कीच कंप्लीट होते. मी चूक केली ना, मी पण आधी ना शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिले 1 वर्ष, पण मला ते आता कळून चुकले की शॉर्ट व्हिडिओने काही वॉच टाईम वाढत नाही. आणि 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात 30 लाख व्ह्यूज काही कंप्लीट होत नाहीत. त्यामुळे चॅनल 12 महिन्यात काय मॉनिटाईज होणारच नाही. आणि माझा अनुभव सांगते मी, म्हणजे मला 1 वर्षात हे जे अनुभव आलेत ना ते मी आता तुम्हाला शेअर करते. न्यू अकाउंट ओपन करणाऱ्यानं पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की 6-7 महिने तरी मोठे व्हिडिओज टाकायचे 10-10 मिनिटाचे. तरच नंतर जेव्हा आपलं वॉच टाईम कंप्लीट होत आलंय असं लक्षात आलं की नंतर शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात व्हायचं. शॉर्ट व्हिडिओचा फायदा काय आहे माहिती आहे का. सबस्क्रायबर खूप छान गेन होतात आणि लवकर सबस्क्रायबर 1000 कंप्लीट होतात. पण वॉच टाईमचा प्रॉब्लेम होतोय. वॉच टाईम नाही गृहीत धरलं जात नाही शॉर्ट व्हिडिओचं. म्हणून ना आधी तुम्ही मोठे व्हिडिओ टाका. 10-10 मिनिटाचे 11 मिनिटाचे असे मोठे व्हिडिओ करून टाका. मोठे व्हिडिओने वॉच टाईम 12 महिन्यात कंप्लीट होतेच. आणि 2 दिवसातनं 3 दिवसातनं किंवा डेली जरी एक व्हिडिओ टाकला ना तुम्ही अपलोड केला 10 मिनिटाचा तरी चालेल. आणि त्यासाठी विषय आता कसं यूट्यूबवर ना निगेटिव्ह विषय जास्त चालतात. म्हणजे भांडणं वगैरे असे नवरा बायकोची भांडणं असे चॅनल खूप लवकर ग्रो होतात. पण चांगली माहिती सांगणाऱ्याचे चॅनल लवकर ग्रो होत नाहीत. असं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, असं प्रेक्षकांमध्ये पण निगेटिव्हिटी पाहायचं जास्त आवड. म्हणजे भांडण असेल बघा नवरा बायकोंचं, अशांचे ना चॅनल खूप छान चालतायत आणि ग्रो पण लवकर होत आहेत. पण जे असे कॉमन सब्जेक्ट घेऊन जे पुढे जात आहेत माहिती वगैरे मोटिवेशनचे चॅनल एवढे फारसे जलद गतीने ग्रो होत नाहीत. निगेटिव्हिटी जास्त असेल ना त्या चॅनलमध्ये ते चॅनल जास्त ग्रो होत आहेत. तर ज्यांना हे प्रत्येकालाच असं जमत नाही नवरा बायकोंना खोटी भांडणं असं यूट्यूबला वगैरे दाखवणं कोणाला जमत नाही. कोण असं म्हणजे मोटिवेशन किंवा चांगले सब्जेक्ट जे आपल्यात आहे काय चांगले गुण ते शेअर करण्याचा प्रयत्न करतात. आणि कोणी रेसिपीचे पण चॅनल चांगले चालतात. ज्यांना कुकिंगच्या रेसिपी छान छान जमतात वगैरे गावाकडच्या रेसिपी अशा जरी तुम्ही 10-10 मिनिटाच्या टाकत गेला
तरी आणि नाही सब्जेक्ट कोणताच भेटेना तरी तुम्ही डेली जे काय करताय काम ते जरी 10 मिनिटाचं दाखवलं तरी त्यातून सुद्धा म्हणजे फायदा होईल. आणि हे असं काहीच नाही जमलं तर लाईव्ह जर असेल ना, लाईव्ह जर केली असेल तुम्ही 10 मिनिटाची तर ती थंबनेल लाईव्ह तुम्ही जरी टाकली ना तरी पण ती वॉच टाईमला गृहीत धरली जाते. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सर्वात प्रथम ना मोठे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत. मोठ्या व्हिडिओने जरी तुमचे 4000 किंवा वॉच टाईम आणि ते पण एका वर्षात करायचं आहे त्यामुळे हे शक्य होतं. आणि आता कसं झालं शॉर्ट व्हिडिओ टाकून टाकून कंटाळलं ना की वाटतं जाऊ दे तिकडं, हे काय आपल्याला म्हणजे हे आपल्यासाठी नाहीच आहे, हे जमतच नाही. कारण शॉर्ट व्हिडिओने नाही चॅनल मॉनिटाईज होतच नाही. बरेचसे चॅनल असे आहेत की 3-3, 4-4 वर्ष शॉर्ट व्हिडिओ टाकून वाट बघतायत की चॅनल मॉनिटाईज व्हायचं. नाही, 3 महिन्यातच म्हणजे 90 दिवसातच जर तुमच्या 30 लाख व्ह्यूज कंप्लीट झाल्या तर शॉर्ट व्हिडिओनी चॅनल मॉनिटाईज होतो ना, अन्यथा नाही. त्यासाठी ना मोठे व्हिडिओ जरी तुम्ही हळूहळू टाकत गेला ना 1 वर्षभर तर ते शक्य आहे. पण फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकून आपण वाट बघत राहतो की माझा चॅनल कधी मॉनिटाईज होईल, माझा चॅनल कधी मॉनिटाईज होईल, तर ते शक्य नाही. कारण आपण कसं खंड पडत असो डेली आपल्या रेग्युलरच्या कामातून जमत नाही डेली व्हिडिओ टाकायला, शॉर्ट व्हिडिओ टाकायला पण कधी कधी जमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं स्वतःचं कंटेंट काही पण असेल, 4 शब्द स्वतःचे जे स्वतःचे असतील, ज्या आपल्या मनात विचार असतील ते मांडा. जे स्वतःचं काहीतरी असेल ना तर ते चॅनल पण लवकर ग्रो होतात आणि मॉनिटाईज पण लवकर होतात. असं रियालिटी चॅनलमध्ये पाहिजे, म्हणजे असं कोणाचा विचार किंवा कोणाचं असं कॉपी करून नाही टाकायचं. जे स्वतःला वाटतं ते टाकायचं म्हणजे चॅनल लवकर मॉनिटाईज होतात. कारण का आत्ता मॉनिटायझेशनचं खरंच खूप अवघड झालेलं आहे. पहिलं कसं म्हणजे होत होतं पटकन, शॉर्ट व्हिडिओनी व्ह्यूज पण भरपूर येत होत्या. पण आता ना ह्या 2-3 महिन्यातच असं झालं आहे सगळ्यांचेच व्ह्यूज खूप डाऊन झाले आहेत, व्ह्यूजच येत नाही चॅनलला. त्यामुळे आपण डिमोटिवेट होतो, आपल्याला वाटतं नकोच करायला. आता माझंच घ्या ना, मीच आता शॉर्ट व्हिडिओ टाकायचं बंद केलं आणि व्ह्यूजच येत नाहीत. कारण 3 अंकी व्ह्यूज येतात, मग वाटतं नकोच करायला, हे नकोच, जमतच नाही आपल्याला, हे आपलं नाहीच आहे असं म्हणून ना त्यातून म्हणजे बाजूला व्हायचा प्रयत्न करतं प्रत्येकजणच, माझंच नाही. आणि आता माझंच असं झालं आहे की मला पण वाटतं की नको, हे काय आपलं काम नाही आहे. कारण का शॉर्ट व्हिडिओ टाकून टाकून आता 1 वर्ष झालं चॅनल सुरू करून, पण काय म्हणजे वॉच टाईम वाढतच नाही. आणि 90 दिवसात काय माझ्या 30 लाख व्ह्यूज होतच नाहीत. अशा 3 अंकी व्ह्यूज आणि येऊन काही चॅनल मॉनिटाईज होण्याच्या मार्गावर नसतात शॉर्ट व्हिडिओने. शॉर्ट व्हिडिओ ज्यांचे चालतात ना, खूप चांगले चालतात, तसे सॉंग्स वगैरे, तर ते ठीक आहे. पण ज्यांचे चालत नाही ना त्यांनी ना मोठे 10-10 मिनिटाचे, 11-11 मिनिटाचे असे व्हिडिओ टाका, तरच तुमचे एका वर्षात वॉच टाईम 4000 होईल आणि तुमचे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. मग नवीन चॅनल सुरुवात करणाऱ्यांना खरं माझी कळकळीची हीच विनंती आहे ना, तुम्ही आधी मोठे व्हिडिओ टाका. मी चूक केली कारण मला आधी एवढीच पूर्ण माहितीच नव्हती चॅनलची. मुलीनं चॅनल सुरू केला, नंतर ती 10वीला गेली, जाऊ दे मी म्हटलं थोडा आपण पण प्रयत्न करावं म्हणून मी ते पुढं चालू ठेवलं. पण शक्य नाही, शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज होणं अशक्यच आहे. एखाद्यासाठीच ते इम्पॉसिबल आहे, सगळ्यांसाठी नाही. तर तुम्ही सुरुवात करतानाच मोठ्या व्हिडिओने सुरुवात करा हळूहळू. कारण मोठ्या व्हिडिओला ना लगेच म्हणजे अशा व्ह्यूज येत नाहीत, कारण 11-11, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ बघायला एवढा कोणाला वेळ नसतोच. शॉर्ट व्हिडिओ कसे शॉर्ट फीडमध्ये गेले की पटकन ते म्हणजे प्रत्येकाजवळ जातात आणि शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज बऱ्यापैकी येतात. तशा मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज पटकन येत नाहीत आणि जास्त येत नाहीत. आल्या तरी त्या कशा म्हणजे 2 अंकीच्या येतात स्टार्टला, परत नंतर जरा 3 अंकी वगैरे अशा येतात. तरी पण फायदा मात्र मोठ्या व्हिडिओचाच होतो. चॅनल मॉनिटाईजसाठी फायदा मोठ्याच व्हिडिओचा होतो, शॉर्ट व्हिडिओचा होत नाही. म्हणून तुम्ही सुरुवात करतानाच मोठ्या व्हिडिओने करा. आणि हा माझा अनुभव सांगते. आता माझ्या चॅनलला बरोबर 1-1.5 वर्ष कंप्लीट झालं, पण वॉच टाईम ना अजिबातच नाही आहे आणि व्ह्यूज 20 लाखाच्या आसपास आहेत. कारण रेग्युलर डेली मी शॉर्ट व्हिडिओ टाकतच नाही. आणि ज्यांना शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेत आणि चॅनल मॉनिटाईज करायचे शॉर्ट, त्यांनी ना डेली 8-8, 7-7 असे शॉर्ट व्हिडिओ टाका. म्हणजे स्वतःचे किंवा आता मोटिवेशनचे किंवा सॉंगचे वगैरे टाकत असाल तर ते शक्य. आणि कसं होतं की सॉंगचं व्हिडिओ टाकायला गेलं ना की ते कॉपीराईट कंटेंट म्हणून येते, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. असे एका म्हणजे गाण्यावरती जर 1-1 लाख असे शॉर्ट व्हिडिओ टाकले असतील ना, आपल्याला वाटलं हे आवडले गाणं, आपण आपल्या परीने ते सादर करावं, पण तसं नाही आहे.
कॉपीराईट कंटेंट येते. कॉपीराईट कंटेंट आले की वाटतं हां काय कॉपीराईट कंटेंट आले, ह्याचा काय आपल्या चॅनलवर साईड इफेक्ट वगैरे म्हणजे मॉनिटायझेशनसाठी काय प्रॉब्लेम वगैरे येईल असं आपल्याला वाटत राहतं आणि ते कॉपीराईट कंटेंटचं नकोच वाटतं. त्यामुळे आपलं स्वतःचं प्रेझेंटेशन जर असेल ना तर चॅनल लवकर मॉनिटाईज होतात. आणि ज्यांना खरंच यूट्यूबर बनायचं आहे त्यांनी ना मोठेच व्हिडिओ टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत जे आपण काम करतो ना त्याचं आपल्याला व्हॅल्युएशन भेटत नाही. जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होईल 4000 वॉच टाईम कंप्लीट होऊन जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होऊन तिथून पुढे जेव्हा ज्या व्ह्यूज वाढतील ना त्या गृहीत धरल्या जातात. त्यामुळं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत जे आपण काम करतो ना ते आपले काम काही गृहीत धरले जात नाही. त्यामुळे आपण डिमोटिवेट जास्त होतो की बाबा आता हे कसं झालंय, माझं काही चॅनल लवकर मॉनिटाईज, मी वर्षभर काम करून सुद्धा मला त्याचा काहीच फायदा नाही असं होत राहतं. त्यासाठी ना सुरुवातच मोठ्या व्हिडिओने करा. आणि जर मोठ्या व्हिडिओने सुरुवात केली ना तर तुम्हाला सक्सेस लवकर भेटेल, तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होईल खरंच. म्हणून मी माझा अनुभव सांगते. ज्यांना कोणाला नवीन चॅनल ओपन करायचं आहे आणि ज्यांचं चॅनल ओपन करून फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिलेत, 6 महिने झाले 7 महिने झाले, तर त्यांनी सावध व्हा. मोठे व्हिडिओ बनवा. मोठ्या व्हिडिओनेच तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होणार आहे आणि फुल मॉनिटाईज होणार आहे. असं नाही की हाफ मॉनिटाईज होणार आहे. कारण मोठ्या व्हिडिओचा खूप चांगला फायदा होतो आणि त्याला व्हॅल्युएशन पण चांगलं आहे. आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईज होऊन नंतर पुढचं काम आपण जेव्हा करू ना तेव्हाच आपल्याला बेनिफिट आहे. त्यामुळे चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत जे काम करतोय ना ते काम काही व्हॅल्युएशनचं नाही आहे. मग जेवढ्या कमी वेळात आपला चॅनल मॉनिटाईज होईल ना तेवढं आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे. त्यामुळं आता सावध व्हा. मोठे व्हिडिओ टाका. 10-10, 11-11 मिनिटाचे भले कोणतेही असू द्या पण मोठे व्हिडिओ टाकत चला. शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जास्त फायदा नाही. फक्त शॉर्ट व्हिडिओचा फायदा होतोय तो सबस्क्रायबर मिळवण्यासाठी. शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर बऱ्यापैकी लवकर मिळतात. आणि खरंच ज्यांना कोणाला खरंच यूट्यूबर बनायचं आहे आणि अर्निंग चांगली करायचे, सबस्क्रायबरकडे लक्ष न देता तुम्ही मोठे व्हिडिओ टाका. सबस्क्रायबर असे पण नंतर मोठे व्हिडिओ टाकून जेव्हा तुम्हाला वाटतं की आता आपला चॅनल मॉनिटायझेशनच्या पूर्ण म्हणजे उंबरठ्यावर आहे तेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला म्हणजे तिकडे कल द्या जास्त. पण आधीच तुम्ही शॉर्ट व्हिडिओ 5-7 महिने 8 महिने असे टाकत राहू नका. सुरुवात मोठ्या व्हिडिओने करा. आणि हे नवीन यूट्यूबरसाठी आणि खरंच जे आता म्हणजे ज्यांचं चॅनल 5-7 महिने ओपन करून झालेत अशा लोकांच्यासाठी पण खूप महत्त्वाची माहिती आहे. तरी लक्षात ठेवा मोठ्या व्हिडिओकडेच लक्ष द्या तरच आपल्याला सक्सेस भेटेल. चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय अर्निंग चालू होत नाही. आणि असं आपलं टाईम वेस्ट घालवायला एवढा आपल्याकडे वेळ पण नाही आहे. त्यामुळं सुरुवातच करताना मोठ्या व्हिडिओने करा. तर ठीक आहे, ज्यांना कोणाला नवीन चॅनल ओपन करायचं आहे त्यांनी हे प्रथमतः लक्षात ठेवा. आणि ज्यांचे चॅनल 5-6 महिने ओपन करून शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिलेत त्यांनी पण ही गोष्ट ध्यानात घ्या. काही का असेना पण मोठी व्हिडिओ टाका 10-10 मिनिटाचे, तर तुम्हाला लवकर सक्सेस भेटेल. ठीक आहे, थँक्यू.